छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एकलव्य आदिवासी समाज उन्नती सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी विविध मागण्या संदर्भात सुरू झालेलं आहे। आणि या अनुषंगाने आज मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज या आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी उपोषणाला भेट दिली आणि संबंधित जे जिल्हाधिकारी कार्यालयातील आरडीसी राठोड मॅडम आहे यांच्याशी संपर्क साधला आणि या उपोषण करताना या ठिकाणी न्याय मिळावा, ज्यांच्या ज्या मागण्या आहेत, ज्या मागण्यांना प्रामुख्याने ज्यामध्ये जातीचं प्रमाणपत्र असेल, आम्ही ज्या जमिनी कसतो त्या जमिनी आमच्या नावावर झाल्या पाहिजे, ज्या ठिकाणी आमचे आदिवासी बांधव ज्या जमिनी कसतात त्या ठिकाणी जो सौर ऊर्जा प्रकल्प निर्मिती होत आहे ते रद्द केले पाहिजे, अशा विविध मागण्या घेऊन आज या ठिकाणी उपोषणाला सुरुवात झाली। आणि आरडीसी मॅडम यांना जेव्हा भेटलो त्यांनी सांगितलं की या संदर्भात आम्ही तहसीलदार आणि एसडीओ यांना पत्र ठिकाणी करण्यात होतं। अशा या ठिकाणी जे आरडीसी मॅडम राठोड यांना भेटलो त्यांनी आम्हाला विनंती केली की आपण हे उपोषण मागे घ्यावे, परंतु त्या ठिकाणी आम्ही त्यांना विनंती केली की आपण समक्ष येऊन या उपोषण करताना ज्या उपोषणकर्त्यांच्या मागण्या आहेत या मागण्या आपण या ठिकाणी त्यांना सविस्तर त्यांची जी चर्चा करावी आणि त्या अनुषंगाने आपण त्यांना पत्र द्यावं म्हणून आज या ठिकाणी आम्ही या आदिवासी बांधवांनी जो उपोषण या ठिकाणी लावलेला आहे याला संपूर्ण वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पश्चिमच्या वतीने आम्ही या ठिकाणी पाठिंबा देत आहोत। आणि यांना ज्यापर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत यांना आमचा पाठिंबा या ठिकाणी राहील। या अगोदरही आदिवासींच्या विविध प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासींचे प्रश्न सुटावेत, आदिवासींना न्याय मिळावा ही भूमिका घेऊन महाराष्ट्रभर असे आदिवासींची आंदोलन केलेली आहेत आणि यापुढेही अशी आंदोलन या ठिकाणी चालू राहतील। गायरान जमिनीची सांगता मुख्यतः कुठल्या गायरान जमिनी आहेत, कुठला प्रश्न आहे? हा गायरान म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामधला प्रश्न आहे। हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये शासकीय गायरान वर्ग 2च्या ज्या जमिनी आहेत त्यामध्ये वन विभागाच्या जमिनी आहेत, शासकीय जमिनी आहेत। या जमिनी जवळजवळ 60 ते 70 वर्षापासून आदिवासी समाजाचे लोक त्या ठिकाणी त्या जमिनी कसत आहे आणि आजही त्या जमिनी आमच्या ताब्यात आहे। पंचनामे आमचे झालेले, पोलीस कारवाई आमच्यावर झालेली, परंतु सातबारे आम्हाला अद्यापर्यंत मिळालेलं नाही। शासन जे एकीकडे सांगतं बेघरांना घरे देणे, जमिनींना जमिनी देणे, यावर आपलं काय मत आहे? शासन कागदावर सांगतं का या देशामध्ये कोणी बेघर राहणार नाही, परंतु जे घर करून राहतात त्यांना बेघर करण्याचं काम हे शासन करत आहे। या माध्यमातून तुम्ही शासनास काय आवाहन करणार? शासनाला एवढंच आव्हान आहे आमचं की जे गोरगरीब आदिवासी समाज या ठिकाणी उपोषणाला बसलेले यांना तात्काळ न्याय द्यावा, त्यांच्या ज्या मागण्या तात्काळ त्या मान्य करण्यात याव्या। हे उपोषण जे तुम्ही करत आहात हे एक दिवशी कसं आहे? नाही, आमरण उपोषण आहे, कायमस्वरूपी आहे। तर आता जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, आमरण उपोषण आहे, जोपर्यंत न्याय मिळत नाही उपोषण या ठिकाणी उठलं जाणार नाही। आपलं नाव सांगा सर. अंजन लक्ष्मण साळवे, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष औरंगाबाद पश्चिम। आज एकलव्य सामाजिक संस्थेच्या वतीने मी संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ त्रिंबक मोरे संस्थेचे आपल्या आदिवासी बांधवांच्या काही समस्या होत्या, आम्ही कमीत कमी 3-4 वर्षापासून पाठपुरावा करतो अंजन, पण आम्हाला आजपर्यंत कुठल्याही शासनानं पत्रव्यवहार किंवा त्याचं उत्तर दिले नाही। त्यामुळे आम्ही आजच्या दिवशी बेमुदत उपोषणाला इथे बसलो आहे। समाजाच्या काही अडचणी असून आम्ही त्या साहेबासमोर मांडल्या आहेत, पण साहेबांना आता आम्ही जाऊन मॅडमला भेटलो, त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही यांच्यावर काहीतरी तोडगा काढू आणि तुम्हाला लेखी स्वरूपात पत्र देऊ। त्या पत्रामध्ये आमच्या मागण्या जर समजा मान्य असल्या आम्हाला तर आम्ही उपोषण इथं थांबू, नाहीतर मग उपोषण थांबवलं जाणार नाही। आपलं नाव सांगा. माझं नाव जगन्नाथ त्रिंबक मोरे, एकलव्य सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष। मी 1984 पासून जमीन कसते सरकारी गायरान, तर गायरान जमिनीमध्ये मी कसून माझ्या लेकरा बाळांचं पोट भरते आणि ते नावावर नाही तर शेजारी पाजारी आम्हाला त्रास देतात आणि इडून पळून जा म्हणतात। मग आम्ही कसं करायचं, कसं पोट भरायचं? आम्हाला घरकुल नाही आहे, मच्छी मार्केटचे तळे पाहिजे आम्हाला आणि सरकारी फॉरेस्ट जंगल जे काढलेली आहे दुसऱ्यांनी ते सुद्धा पाहिजे आम्हाला। नावावर अजिबात नाही आहे, हे लोक नुसते याच्यासारखं कसते आणि पोट भरत्या। शासनाकडून काही तिथं त्रास दिला जात आहे, मग शासन आम्हाला आता उठूनच देणार ना, लोकांनी उठून दिल्यावर ते कसं आमच्यापर्यंत पोहोचतच नाही सरकार, तर कसं काय आम्ही राहा तिथं? तुमची ही मागणी आहे की तुमच्या नावावर या जमिनी झाल्याच पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान वीर एकलव्यांचा, भगवान वीर एकलव्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, आमच्या मागण्या होत कशा नाही
आदिवासी एकलव्य समाजाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.